सामाजिक बांधिलकीतून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात 51 लाडूंचे वाटप. सोमेश वैद्य यांचा पुढाकार. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशन या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने आज रविवार रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे सोलापूरसह दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 51,000 बेसन लाडूंचे प्रसाद वाटप करण्यात आला असून यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी बेलाटीच्या श्री बाळूमामा मंदिर, देगावचे वानकर वस्ती, सुंदरम नगर, जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर, आसरा चौक, गजानन महाराज मंदिर, सोरेगाव, माळकवटे, मंद्रुप, बसवनगरसह शहरातील सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, जुळे सोलापूरमधील समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर दत्त मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक म्हाडा बनशंकरी मंदिर, सिंधुविहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रुप, हत्तूर यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड, शिंदे गट सेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर, बसवनगरचे माजी सरपंच आनंद देशमुख, देगावचे भगवान जोशी, श्रीशैल हत्तुरे, तेलगावचे धर्मराज पुजारी, माळकवटेचे प्रशांत काळे, महादेव बगले, मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, अल्ताफ शेख, उस्मान नदाफ, माळकवटेचे माजी सरपंच अमोक सिद्ध थोरात यांच्यासह आदींची उपस्थिती होती.